सध्या मी नागपूरच्या विधान भवनासमोर आहो। आपण बघू शकता विधान भवनासमोर कसा आज बंदोबस्त आहे। कटडे सुद्धा लावण्यात आलेले आहे। पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे। आणि नेमका आज हा बंदोबस्त काय आहे, कारण अधिवेशन नाही आहे, इतर मध्य दिवशी सुद्धा असा काही बंदोबस्त राहत नाही, पण आज नेमका बंदोबस्त का लावण्यात आला आहे ते मी तुम्हाला सांगू देतो। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जे आहे आज जो आहे यशवंत स्टेडियम पासून ते संविधान चौकापर्यंत आंदोलन निघणार आहे। एक एल्गार मार्च निघणार आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी। त्यांची 100 वर्ष जुनी ही मागणी आहे, पण अजूनपर्यंत वेगळा विदर्भ झाला नाही आहे। त्या मागणीसाठी वामनराव चटप यांच्या नेतृत्वामध्ये आज जो आहे तो आंदोलन होणार आहे। आज जे त्यांनी एक निश्चय केला आहे की आज वेगळ्या विदर्भ राज्याचा जो झेंडा आहे तो आम्ही या विधान भवनावर फडकवणार आहोत। यासाठीच ते आज विधान भवनावर इथे विदर्भ आंदोलन राज्य समितीचे जे विदर्भवादी आहे ते येणार आहे। म्हणूनच जो आहे आज जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बंदोबस्त बघायला मिळत आहे। गेट सुद्धा या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि कटडे एकंदरीतच इथे लावण्यात आलेले आहे। पोलिसांच्या व्हॅन सुद्धा या ठिकाणी तयार आहे, म्हणजे या इथे विदर्भवादी येऊन कुठलाही लॉ अँड ऑर्डर बिघडू नये यासाठी पोलिसांचा मात्र पूर्ण बंदोबस्त आहे। पण आता काही वेळातच जे आहे यशवंत स्टेडियम पासून विदर्भवाद्यांचा जो मार्च संविधान चौकापर्यंत तो येणार आहे। पण आता नेमका विदर्भ जी उपराजधानी आहे या ठिकाणी विधान भवन आहे, त्या विधान भवनावर वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवणार की नाही फडकवणार, पोलीस कसं त्यांना सामना करते हे सुद्धा बघण्या योग्य आहे। तर नक्कीच तुम्ही WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि दिवसभरच्या या आंदोलनाच्या काय घडामोडी आहेत ते आम्ही या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू। बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा।